नमस्ते. मी आहे ऐश्वर्या. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि मला फक्त मी जरा ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय थोडासा धार्मिक म्हणू शकतो आपण. कारण की मी पहिल्यांदा तुम्हाला सांगते की मी पुण्यात राहते आणि पुण्यात राहते आणि हा विषय म्हणजे माझ्या बिल्डिंगमधलाच आहे. आणि माझं असं म्हणणं नाही की कोणी देवाचं करू नका किंवा काय. पण काही लोक इतके विचित्र असतात की ते रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत त्यांच्या देवाचं करत एवढ्या रात्री कुठल्या देवाची पूजा असते मला हेच कळत. आणि जर त्यांना काही आपण बोलायला गेलो की मग काय नाही की ही पोरगी अशी आहे ही मॉडर्न आहे म्हणून हिला काहीच देवाचं घेणं देणं नाही असं थोडी असतं. मी मॉडर्न आहे म्हणून काय झालं मी काय देवाचं करत नसं नाही. मी पण देवाला मानते पण श्रद्धा ठीक आहे पण अंधश्रद्धा इतकी की लोकांना रात्री लिटरली मला झोपच येत नव्हती. आजूबाजूला सगळ्यांनाच त्रास होत असेल पण सगळेजणच बोलायला येतील असं नाहीये. त्याच्यामुळे मी पर्सनली जाऊन त्यांना बोलू शकत नाही कारण की ते थोडे आमच्या बिल्डिंग मधलाच विषय असल्यामुळे मला जायला येत नाही. आणि हे पण जाऊ द्या. लिटरली आमच्या बिल्डिंगच्या खाली लिंबूला सुया टोचून इकडे आजूबाजूला परिसरामध्ये टाकलेला आहे. काय आहे? हा कुठला देव आहे की जो बोलतो की लिंबूमध्ये सुया टोचा टाकून द्या असं साईडला लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार करा. हे पण जाऊ द्या. थोडस आमच्या एरियामध्ये इतके देव भक्त आहेत की काही सांगायलाच नको. थोडं आपण कुठं वॉकिंग जायचं बोललं की तिथं समोरच त्यांनी असं काहीतरी नारळ ब्लाऊज पीस त्याच्यावरती नैवेद्य लिंबू मिरच्या हे एवढं सगळं ठेवलेलं असतं. आणि ठेवलं तर ठेवलं ठीक आहे तुम्ही ठेवता तुमची श्रद्धा आहे मान्य आहे. पण जर तुमचं काम झाल्यानंतर तिथून लोक येतात जातात गाड्या जातात लहान मुलं प्राणी काही असू दे ते सगळे तिथून जातात ते नंतर पायाखाली येतं. सगळं मग ते इकडं तिकडं अस्ताव्यस्त सगळं रस्त्याने ते सगळं अन्नाची नासाडी सगळ्या गोष्टीची नासाडी. आणि वरतून त्यांना कोण बोलायला गेलं तर त्यांना असं बोलतात की तुम्हाला काय कळतंय त्यातलं की आम्ही आमच्या देवाचं करतोय. आता तुम्ही देवाचं करताय हो मान्य आहे आम्हाला पण ह्या कुठला प्रकार आहे की रात्री अडीच अडीच तीन तीन वाजेपर्यंत तुम्ही ते हलगी घेऊन तेवढं मोठ्या मोठ्याने 12 पर्यंत ठीक आहे आता सगळेजण 12 पर्यंत जागेच असतात 12 एक पर्यंत जागे असतात. पण काही लहान मुलं आहेत मला माझी लहान मुलगी आहे झोपायला लागतात ना लहान मुलांना तरी पण नाही. ह्यांचं आपलं आहे उठ सूट. आणि महिन्यात ना तुम्हाला सांगते महिन्यातून आता 10 वेळा झालं असेल आणि त्यांना बोलायला जायला पण येत नाही. काय बोलणार आपण तिथे जाऊन की तुम्ही असं असं करू नका आणि ते काय बोलणार